मूर्ती मोरया. मंदिर मामा की जय. आता मी शिकवतो तुम्हाला चुलीवरती मटण कसं बनवायचं ते. गणपती बाप्पा मोरया. अशा प्रकारे आम्ही गावाला जायला निघालो, ते पण आमच्या लाल परीने. त्याला म्हणतात लाल क्वीन. अशा प्रकारे गावाला आम्ही आलेलो आहे. टमटमनी, गावची रिक्षा म्हणू शकता तुम्ही. आणि आता बघतोय कोण कोण गावाला आलंय, कोण कोण नाही आलंय. आणि घरात जाऊन तर आता घर साफ करायचं असेल तर तिकडे आपण बघायला लागेल ते पहिला. चला आता घर साफ करायला. Look at this struggle for. आता काय मी एकटाच बसलो सर. कोण कोण पाहिजे मला नाही माहिती कोण पाहिजे तुला. शिलो. आता आम्ही जातोय. माझ्या ताईचा उपवास आहे तर ती शंकराच्या ह्याच्यामध्ये उपवास सोडायला जाते. तिथून मी उपवास सोडेल. कशा तरी मंदिरात जाते ना, शंकराच्या मंदिरात जाते तर तिकडे जाऊन आल्यानंतर ती उपवास सोडेल. मोर दिसलेला, अनफॉर्च्युनेटली शूट नाही केला मी. कॅमेरा बंद होता, इथे होता. बॅड लक. चला दर्शन करून तर झालेलं आहे. आता घरी लवकर जायला पडेल, कारण की गणपती बाप्पाचं आगमन करायचं आहे घरात. त्यासाठी लवकर जायला लागेल. गणपती बाप्पा मूर्ती मंदिर मामा की जय. तिकडनं बघा फोटो काढायचे आमच्या गणपतीला. का बघा कसा ठेवतात सगळे आपले आपले सजेशन देत होते, पण पुढे नव्हतं. गणपती पाच हजार दिले देताना 10,000 दिले. कशाला पण लागलं तर वापरायचं ना. मम्मी मी काय बोलली तुम्हाला ऐकायला येत नाही काय? एक नंबर आपला गणपती. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर. जरा इकडे ये तू लय दुरून आलो तुला भेटाया. मग अंग गामान आज माझ्या जवळ
आज आहे दुसरा दिवस गणपतीचा आणि हा वातावरण तुम्ही बघू शकता, खूपच सुंदर. गावाला ह्याचीच मजा असते. आणि आज मी जातोय माझ्या बागेमध्ये, म्हणजेच जमिनीमध्ये. तर आपल्या आंब्याशी जातो, आंब्याशी परसावात. असा आवाज काढल्याने पायाखालचे साप किंवा अनेक इन्सेक्ट असतील ते निघून जातील, म्हणून पप्पांनी असा आवाज काढला. कोणी लावलेत? भिक्काजीनी लावले. चला आतमध्ये. आलेलं नाही का भिक्काजी चांगली आतमध्ये जरा. आत्मे कुठे जाणार? एवढूसच आहे काय? मग तुम्ही बोलला खालपर्यंत आहे तिथे. खालपर्यंत तिथे लावतील का? खालपर्यंत गेलाय ना आंब्याचं हे खालपर्यंत. पण घातली एक दे ना खायला. देवाला संध्याकाळी लाटच्या दिवशी कसं हॅलो शी घाणेरडा. माझ्या मम्मीची आज आहे तिसरा दिवस गणपतीचा आणि मी आलेलो आहे माझ्या मामाच्या गावी गणपतीला. ही सगळी जागा माझ्या मामाची आहे आणि तो आहे माझ्या मामाचा फार्म हाऊस त्यांनी बांधलेला राहण्यासाठी, पण आता तो खंडर झालेला आहे. आमच्या गावचा गावची नदी, मम्मीच्या गावची, मामाच्या गावची. बायका कपडे धुत आहेत. गावाच्या मधून जाते नदी गावाच्या. इथे माझे मम्मी पप्पा रोमॅन्टिक पोज देत आहेत. ती काय करते? अशी माहिती विषय आहे शांतपणा. ही बघ 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 बघ. स्वतःच्या गावाला मन खूप ॲडव्हेंचर करायला तिला पाहिजे. खूप ॲडव्हेंचरस झाली आहे ती आता स्वतःच्या. मामाच्या गावी आलो पण मामा काय भेटला नाही घरी, तो होता वाड्याशी. मामी निघताना तो आम्हाला भेटला रस्त्यामध्ये आणि तो आम्हाला घेऊन गेला वाड्यामध्ये, खालच्या वाड्यामध्ये, जिकडे सकाळी गुरांना बांधतात. पण आता गुरं तर होती ना त्याच्यामध्ये, तर काय करायचं काय माहिती. त्याला बोललो तरी पण त्याने ऐकलं नाही. वाडा कोण आहेच नाही, कोण आहेच नाही. हा आहे माझा मामा ज्याने आम्हाला डिसअपॉइंट केलं. तिकडे काय काय हे वाट बघितली तिथं वाटावर ठेवली तुझ्यासाठी, तर म्हणलं आता येतोय मग येतोय, ती गेलीच खाली. काय रे. चला आता आपल्याला काय काम नाही ते काम नाही. माय मामाज ॲक्सेंट इज सो सेक्सी. हा शेत माझ्या मामाने नांगरलाय आणि तो तिथे कापतोय गरगाटाची भाजी. ती काय लागते भाजी, मग असंच माझ्या तोंडात पाणी आलं तिचं नाव घेतल्यावर. चला आजचा दिवस पण संपला. मामाच्या गावाला पण जाऊन आलो आणि मामाला पण भेटून आलो. लहानपणापासून माझ्या गावाच्या पेक्षा मी माझ्या मामाच्या गावाला जास्त राहिलो आहे. आता काय, आता परत चाललो माझ्या गावी. गणपती जो आहे आम्ही घरात कोणातरी बसून आलो आहे, मग लवकर जायला लागतं. चला. गणपती बाप्पा मोरया. सकाळ सकाळी असा नजारा पाहून मन खूप तृप्त झालं. कोरा ही कोरा है. हो झाली. कोरा ही कोरा है, कोरा ही कोरा है. इधर भी कोरा उधर भी कोरा, सब जगह कोरा ही कोरा. आम्ही जातोय माझ्या घरच्या देवाकडे. घरचा देव. हा आमचा घरचा देव आहे. सगळ्यांच्या वाडीमध्ये स्वतःच्या सरनेमचा किंवा ह्याचा
एक घरचा देव असतो. हा आमचा जसा घरचा देव आहे. हा आहे आमच्या गावचा मारुतीचा देऊळ. ह्या देवळाची खूप सारी वैशिष्ट्य आहेत. पावसामुळे थोडा खराब झालेला आहे कारण की कोण लक्ष द्यायला नाही ना. आता पाया पडून घेतो. आता ही जी मूर्ती तुम्ही बघाल समोर, ती माझ्या बाबांनी मुंबईवरून आणलेली मूर्ती ही. आता बाबा तर नाही आहेत, पण त्याची मूर्ती बघून मी त्यांना आठवण करत असतो. अरे मम्मी, काम मला करायला लागतील आता. मला काम करायला लागतील. आता सगळे झोपलेत. काल मला लाडू खाळून दिला नाही. आता सगळे झोपलेत. मम्मी तिकडे काम करते. सगळं बघतो मी. आणि मला लाडू खायचं म्हणतो. लाडू घेऊया. खूप हळूहळू कळतो कारण की मम्मीने बघितलं जर लाडू घेताना तर मला जगून देणार नाही. अशी बोलेल ना ती, फक्त बोलतच राहील म्हणून सांभाळून पाठी बघत होतो सारखा की येते की नाही मम्मी, येते की नाही. आणि घेतला एकदाच. चोरून लाडू खायचा आहे ना, मजाच वेगळी आहे. त्याची टेस्टच वेगळी येते. आणि मम्मीला माहिती नाही आणि वरून खाल्लं ना तर अजूनच. ही जी सुंदर जागा पाहत आहे ती आमची ससरडुंगी. इथे आम्ही गौरी न्यायला येतो. गौरी म्हणजे की गणपतीची आई. हे तिचा गौरी आणायला, गणपती गौरी येते ना आमच्याकडे, गौरी येते. तर गौरी आणायला गेलेलो आता आम्ही. वरती डुंगीवरती आमच्या डुंगीवर तिकडे गौरी बनवतात. गौरीची पूजा करतात आणि नंतर मग घरात तिला स्थापना करतात गौरीची. माझी मम्मीने गौरी घेतली. नीट सांभाळून ये. खाली पण दगड आहे तिथे. नीट सांभाळून पाय टाक तिकडे. जास्त फाटाफाट नको येऊ. हळू ये, हळू. हा मोर. आता आणली गौरीला. आता रात्रभर नाचणार. गौरीला पूर्ण रात्रभर जागवणार. नाचून नाचून पूर्ण पाय दुखेपर्यंत. तिथे भीती वाटते मला. आता मी शिकवतो तुम्हाला चुलीवरती मटण कसं बनवायचं ते. तर 5 मिनिटात रेडी होईल आपलं मटण. मी बनवलंय. A few moments later. मला आवडेल मग काय तुमची तुमच्या गंगूला तुम्ही आवडलेला काय.
आवडलं ना तुम्ही हा पप्पा नव्हता आवडला बोला ना पप्पा बोला ना शांत पप्पांच्या एक्सचं नाव घेतलं पप्पा ब्लश करायला लागले पप्पांच्या एक्सचं नाव घेतलं तर मग का नाही करून दिली बाबांनी पप्पा का नाही करून दिली उत्तर पप्पा देतील. हिला काय माहिती बाबांनी आपल्या बोलायचा फुकटचा माहिती नाही अर्ध्या गावात पप्पा सांगा तुम्हाला सांगावं लागेल. बोला ना पप्पा झाला आता काही प्रॉब्लेम नाही सांगू शकतो. मैं उसे बुला दूंगा पप्पा पप्पा त्यावेळेला मैं उसे जरूर बुला दूंगा सच के राय दीवाना बॅटरी जलते फुकटची जलते काय बोला ना एकदा बाबा बोला गणपती बाप्पा मोरया. चला 5 दिवस कसे येऊन गेले काय समजलंच नाही आणि तो क्षण आलाय गणपती बाप्पा आपल्याला सोडून आपल्या गावी जातील. अजून काय नाही 5 दिवस कसे गेले काय कळले नाही. खूप मजा केली. आता फक्त एवढंच बोलू शकतो गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या लवकर 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 या. गणपती बाप्पा मोरया. मोरया. तुम्हाला वाटत असेल हे असं गणपती बाप्पाला उचलून पूर्ण घर का दाखवतात कारण की पूर्ण घरावरती त्यांची माया असावी. सगळं पूर्ण घर बघून त्यांना दाखवायला लागतं आणि नंतर मग पाटास घराच्या समोर पाटावर ठेवतात आम्ही. म्हणतात हा कागद गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया. छत्री नको आता चल. छत्री बाबा छत्री आला का त्याला पाऊस गणपती बाप्पा मंगलमूर्ती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपतीचा जय जयकार. गणपतीचा जय जयकार. एक मिनिट देर इज मी कमिंग फॉर माय गणपती. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. इथे मी माझ्या काकांना सांगत होतो की 3 वेळा आपण त्याला डुबूया खाली आणि वरती कडे मग विसर्जन करूया. सुंदर अशा प्रकारे आम्ही बाप्पाचं विसर्जन केलं. पुढच्या वर्षी लवकर या आठवण येईल तुमची. आली आमची गाडी आली. चालू आहे आमचा दादा लेट आला म्हणजे टायमावर आला पण मला वरडा खूप खायला लागला. ठीक आहे चला आता निघालो आम्ही मुंबईला. घेतो आता आम्हा आज्ञा असावी. आम्हा आज्ञा असावी.